लोकाचा दोन वेळेस जन्म होतो. एक ब्रह्मज्ञानाचा जन्म आणि एक आईच्या उदरातला जन्म. आणि ज्यांना ब्रह्मज्ञान झालं का ते भगवंताची सेवा करतात, भगवंत भजन करतात. आणि जे ज्ञानी आहेत आणि ज्ञानी असून पुन्हा अभिमानी आहेत महाराज, आणि ते गर्वामध्ये जातात, भगवत भजन करीत नाहीत आणि म्हणून करता त्यांना नरकाची प्राप्ती होते. अशा प्रकारे सांगतात. जन्माभिमान कर्माभिमान अग्रपूजात्वे पूजाभिमान अल्पमात्र वेदीचे ज्ञान तो वेदाभिमान वाढविती. जन्म अभिमान, आम्ही उंच कुळात जन्मलो म्हणून त्यांना अभिमान असतो, आम्ही उंच कुळातले म्हणून जन्माचा अभिमान. कर्म अभिमान, खूप मोठं आम्ही कर्म करतो, चांगल्या कुळात जन्मून चांगलं कर्म करतो म्हणून करता कर्माचा हा अभिमान. पूज्य अभिमान, काही माणसाला पूज्य ठिकाणी मान मर्यादा भेटतो महाराज, म्हणून त्याला अभिमान वाढतो महाराज, आहे का नाही. थोडंसं वेदाचं जर ज्ञान झालं तर वेद अभिमान होतो महाराज त्यांना. दापात अभंग, दापात गवळणी, दापात भारुडं, दापात भोपळ्या, दापात आंगळे पांगळे जर आले, हरिपाठ आला, 2-3 हरिपाठ जर आले ना महाराज, त्यांना लय आमचं पुन्हा थोडा स्वर असावा त्याला, आया 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 त्याचा तालच बघा. त्या अभिमानातच भय गया, है का नाही. त्या अभिमानामध्येच वाहून जातो बरं का. वेद अभिमान, थोडी वेदाची जर माहिती झाली तर तो अभिमान चढतो, आणि अशा प्रकारची अवस्था अभिमानाची होती. म्हणून सांगतात, ज्यासी प्राप्त उपनयन त्यासी प्राप्त गायत्री पूर्ण, ज्याच्या हरीचे आवडे भजन त्याचे धरिता चरण हरी भेटे. त्याचे धरिता चरण हरी भेटे. ज्याची उपनयन झालेलं आहे त्याला गायत्री मंत्र आवडतो महाराज, आणि गायत्री मंत्र ज्याला आवडतो आणि त्यालाच देवाचं भजन आवडतं महाराज. त्यालाच काय आवडतं? देवाचं भजन आवडतं. आणि जो देवाचं भजन करतो का आणि त्याचं जर दर्शन घेतलं, होतील संताची या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. संत भेटे देव भेटी. संत जर भेटले, संताचं जर दर्शन झालं, प्रत्यक्ष देवाचं भेट होते महाराज. असं सामर्थ्य संतामध्ये असतं. म्हणून करता म्हणतात, संताची संगती मनोवारगती अकळावा श्रीपती येणे पंते. आहे का नाही. आपण रोज हरिपाठ बोलतो ना, संतांच्या संगतीमध्ये देव आपलासारखा होतो. अशा प्रकारे संतामध्ये सामर्थ्य असतं, म्हणून करता सांगतात. आईचे उत्तम जे ब्राह्मण त्यांसी वेद वादे ज्ञान अभिमान, तेने गर्वे पडे मोहन त्याची निरूपण विषाद सांगे. अशा प्रकारचे उत्तम ब्राह्मण आहेत. उत्तम ब्राह्मण असल्यामुळं त्यांना वेद शास्त्र आणि पुराण मुखोद्गत असतात, त्याचा अभिमान होतो महाराज, अभिमान होतो. आणि अभिमानामुळं बरं का जो देव जोडायचा ती तो देव दुरावतो महाराज. अभिमान झाला ना, तिळबरी जरी होय अभिमान, मेरू तो भार समान देवा. तिळभर तिळाची काय किंमत असते? एवढं तिळ असतो महाराज, आहे का नाही. तेवढा जरी अभिमान झाला, मेरू समान देवाला भार होतो महाराज. मेरू पर्वत लय मोठा आहे. या मेरू पर्वत म्हणजे पृथ्वीच त्याच्यावर आहे बरं का. ही पृथ्वी ना ह्याच्यामध्ये सांगितली बा, काशीखंडामध्ये मेरू पर्वतावरच पृथ्वी वसलेली म्हणतात. मेरू पर्वता एवढा भार देवाला होतो. थोडा जर अभिमान झाला तर मग
कसा देव जोडला जाईल. हो, अशा प्रकारे सांगतात. न कळे विधी विधान मंत्र, कोणे कर्मी कैसे तंत्र, नेनोनिया गर्भ तोरा, ताटा पार ज्ञातृत्वाचा. हो, विधी कळत नाही, विधान कळत नाही, वेद कळत नाही, शास्त्र कळत नाही, काही कुठल्याच प्रकारचं कळत नाही मला. हो, विद्या कळत नाही, पण ताटा रिकामा. थोडी विद्या ताटा भाऊ, जैसी सरड्याची जाऊ. थोडी विद्या असते महाराज, पण ताटालाही असतो. हो, थोडं कर काही जर माणसाला येत असलं ना, ते जे येतंय त्याचा गर्व असतो. गर्वाच्या पोटी ताटा निर्माण होतो महाराज. थोडं गाता येत असले की त्याचा ताटा येतो, थोडं वाचायला येत असले की त्याचा ताटा येतो, थोडं सांगायला आलं की त्याचा ताटा येतो महाराज. हो, प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाला ताटा अभिमान, आणि अभिमान जर आला तर ईश्वर प्राप्ती होत नाही, अशा प्रकारे सांगतात. गारोडियाची विद्या थोडी, परी सर्वांगी बिरुदे गाडी, वा. का जाणी जाणपणे जोडी, कडोवी कडी आसन पूजा. गारुडे असतात, गारुडीची विद्या फार थोडी असते महाराज. लय काही एवढी भारी विद्या नसती त्यांची. त्यांची विद्या काय असते? तारावर चलणे, काठीवर चलणे, भाला झेलणे, इकडून तिकडं उड्या हाणणे. पण त्यांच्या अंगाच्या ठिकाणी विरुद्ध लय बांधलेले असतात महाराज. विरुद्ध, आम्हाला इथं पारितोषिक भेटलं, तिथं पारितोषिक भेटलं, नसलं भेटलं तरी बरं का दाखवितात. ह्या मंत्र्याचं भेटलं, त्या मंत्र्याचं भेटलं, ह्या आमदाराचं भेटलं, त्या खासदाराचं भेटलं. उगं त्यांचे कुठले तरी फोटो ह्यांच्या फोटोला जोडलेले असते, आहे का नाही? त्यांची ह्यांची गारुडी म्हणजे काय? डोंबाऱ्याचे गोदाड्याने जे ते टाकी ते पडे, हात तोडून बोटे मोडीन बाईल ते पलीनं जोडी, अशी अवस्था असते महाराज. बायको त्यांना मारते. असं नाथ महाराज, एक नाथ महाराजच बारुड आहे तो. डोंबारी म्हणजे गारुडी, आहे का नाही? डोंबाऱ्याचे गोदाड्याने जे ते टाकी ते पडे, त्यांच्याकडे गोदाडे असतात महाराज, आहे का नाही? त्यांनी जर एखाद्या ठिकाणी टाकलं तर पुन्हा त्याची विद्या कोणी करीत नाही महाराज. असले गारुडे असतील, आणि त्यांची विद्या त्यांना विरुद्ध फार मोठे असतात. आणि तशा पद्धतीनं थोडी विद्या ताटा भाऊ, जैशी सरड्याची दाहू, अशा प्रकारची अवस्था थोड्या विद्यावाल्याची असते. आणि खूप मोठा गर्व असतो, आणि त्याच्यामुळं देव दुरावला जातो. हो, अशा प्रकारे सांगतात. देवनिया पतंगाचे डाळ, स्फटिकांगी माणिक किळ, तैसे मूर्खही केवळा, मिरविती प्रबळ ज्ञानाभिमाने. मिरविती प्रखर ज्ञानाभिमाने. हो, रत्न असतं, रत्न. आणि रत्नाला लोखंडाचा असताना डाग देतात, लोखंडाचं, आणि त्याचा एक धातू असतो महाराज, आणि त्या धातूचा दोन्हीचा मिळून डाग देतात. आणि ते रत्न उगतच ते पुढं करतात महाराज. अगर साधी अंगठी असते, साधी पितळाची, त्या पितळाच्या अंगठीमध्ये एखादा मोती बसवलेला असतो महाराज, आहे का नाही? पितळाच्या अंगठीमध्ये एखादा मोती बसवलेला असतो, आणि ते स्वतः म्हणतो ही सोन्याची, त्याला भास होतो. आणि ते पुढं बोट करतो. असती ती पितळाची, त्याचे सर्वसाधारण ते एक मोती बसवलेला असतो, ते नुसतं हिऱ्यासारखा दिसत असतो महाराज. पण तो काय करतो महाराज? ते हात पुढं करून लोकाला दाखवतो. लोकाला माहीत असते ह्याचं अज्ञान आहे, ही पितळाचीच आहे, याच्यामध्ये साधा असणारा हिऱ्यासारखा एक मणी बसवलेला आहे. लोकांच्याही लक्षात येतं, पण लोकाला उगतच हा अभिमान. आता ज्ञानी माणसं आणि अज्ञानी माणसं लोकाला ओळखू येतात का नाही? ज्ञानी माणसं आणि अज्ञानी माणसं समोरच्याला ओळखू येतात, पण मी ज्ञानी किती आहे हे लोकाला दाखवून देण्यासाठी एखाद्या पितळामध्ये साधा एखादा मोती बसवतो हिऱ्यासारखा, आणि तो खरा हिराच आहे म्हणून लोकाला पुढं दाखवतो.
पण लोकाला माहीत असतं हे ना साधारण बसवलेलं आहे, पण खराय म्हणून दाखवितात. अशा प्रकारची अवस्था काही लोकांची असते. ज्ञान थोडं असते, अल्प असते, पण मिलय ज्ञानी आहे म्हणून जगामध्ये मिरवला जातो आणि अशापासून देव दुरावला जातो. अशा प्रकारे सांगतात. आपण विधान नेनती सेकी सज्ञानाही न पुसती वा कर्मे अपमती करीती लोलिकी स्थिती वाढवावया. हो, काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात बरं का, आणि ज्या गोष्टी माहीत नाहीत का ते दुसऱ्याला विचारावं लागतात महाराज, आहे का नाही. आता पोथी कशी वाचायची, संस्कृत वाचायचे का त्याच्या पुढं माहितीची एक ठिकाण दिलेलं असते ते वाचायचे का नुसती गोवी वाचायची, या अगोदर दुसऱ्याचं ऐकावं लागतं, दुसऱ्याला विचारावं लागतं, त्यावेळेस पोथी वाचायची, आहे का नाही. काही लोक आता आपल्या इथं काय म्हणते चाललेले तर डायरेक्टच ग्रंथावर बसतात. ते शिलुकापासून जे सुरू करतात महाराज, ते कुणाला विचारित बी नाहीत आणि कुणाचं नीट ऐकतही नाहीत आणि लोक त्यांना हसतात. एकतर समजा यायचं घरी कधी नाही वाचायचं, याचं तर डायरेक्ट बसतात बापू तिथं आणि त्या शिलोकासहित आणि त्या ह्याच्यासहित वाचतात. काय नाव काय म्हणतात त्याला, ते मराठीतून प्राकृतमधून दिलेलं असते त्याच्यापासून वाचतात बरं का. विधिविधान काही कळत नाही माणसाला आणि कळत नसेल तर दुसऱ्याला विचारावं लागतं आणि दुसऱ्याला विचारल्यानंतर ते विधिविधान सांगतात. पण मनोमार्गे गेला तो ते त्याची कला. मनाच्या मार्गानं जर तुम्ही जाल, तुम्हाला जर माहीत नसेल तर दुसऱ्याला जर विचारित नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी संपल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अशा प्रकारची काही जी लोक आहेत का आणि त्याची असणारी नाथ महाराज अभिमानी गर्वी माहीत नसताना काही करतात त्याच्याविषयी सांगतात. नित्य मधुर शब्द चाटूक जे भोगी अनु मात्र नाही सुख तरी ह्या परत्र भजती लोक अप्सराधिक भोग लिप्सा. नित्य मधुर शब्दे चाटुक जे भोगी अनु मात्र नाही सुख तरी यात्र भजविती लोक अप्सराधिक भोग लिप्सा. कशा पद्धतीने म्हणले दोन माणसाची भेट होते आणि भेट झाल्यानंतर क्षम कुशल एकमेकाला विचारतात महाराज, जे हरे काय चाललं, लय आनंदात चाललं म्हणतात. आमच्यासारखा आनंद कुणाचाच नाही. असतो का महाराज ते खरा आनंद. आपण विचारतो त्यांना काय चाललंय, म्हणजे आनंदात चाललंय. त्या बोलामध्ये बोलण्याचा आनंद आहे महाराज, पण त्याच्यामध्ये आनंद असतो का. लय आम्ही सुखात आहे, लय आम्ही आनंदात आहे, एकदम व्यवस्थित आमचं चाललंय असं गाठीपिटी झाल्यानंतर म्हणतात का नाही लोक. शब्द गोड आहे पण त्या सुखामध्ये त्या आनंदामध्ये त्यांच्यात गोडवा असतो का. भेट झाल्यानंतर विचारतो का नाही माणसाला काय चाललंय तुमचं, एकदम चांगलं चाललंय, एकदम आनंद आहे. हो, आमच्यासारखं सुख कुणालाच नाही. हे बोलण्याच्या शब्दामध्ये गोडवा आहे महाराज, पण त्याला सुख आहे का, त्याला आनंद आहे का. होय, आपण एकमेकाला शेमकुशल विचारतो का नाही. त्या बोलण्यामध्ये गोडवा आहे महाराज, पण त्या जे बोललात ते तुमच्याकडं आहे का, तुमच्याकडं आनंद आहे का, तुमच्याकडं सुख आहे का नाही महाराज. तुमच्याकडं धनदर्व्य आहे का, आम्हाला काही कमी नाही, सगळं भरपूर आहे. माणसं सहज म्हणतात देवाच्या दयेनं सगळं भरपूर आहे, आम्हाला काही कमी नाही असं म्हणतात. पण असतंय का भरपूर, नसतंय महाराज. बोलण्यामध्ये तसा गोडवा आहे पण त्या ह्याच्यामध्ये गोडवा नसतो महाराज. आणि तशा पद्धतीनं काही लोकांची अवस्था असते महाराज, नुसतं गोड बोलतात. गोड काही भोगण्याच्या गोष्टी असतात. जेवण झालं का म्हणले हो झालं. भरपूर म्हणले षड्रस प्रकारचं पंचपक्वान्नाचं अन्न आम्ही प्राशन केलं म्हणतात नुसतं. असतंय का त्यांच्याकडं, नसतंय महाराज. असतंय का, नसते. भोगले म्हणतात
पण नसतात भोग. अशा प्रकारे नुसते बोलाचेच असतात महाराज, बोलामध्येच प्रेम असतं, पण त्या बोलण्याच्या पाठीमागं प्रेम नसतं, अशा प्रकारे सांगतात. येथे भोग भोगावे चोकडे आणि पुढे स्वर्ग भोग जोडे. येणे वचने बापुडे याकडे धावती. येथे भोग भोगावे चोकडे आणि पुढे स्वर्ग भोग जोडे. येणे वचने बापुडे यागाकडे धावती. या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कर्म करावा, चांगल्या प्रकारचे कर्म करून चांगल्या प्रकारचे भोग भोगावेत बरं का. आणि इथं चांगल्या प्रकारचे भोग भोगल्यानंतर, चांगल्या प्रकारचं कर्म केल्यानंतर, वरी स्वर्गाला गेल्यानंतर तिथंही उत्तम प्रकारचे भोग आहेत. पण काय केल्यानंतर? यज्ञ केल्यानंतर, याग केल्यानंतर बरं का, इथंही सुख आहे आणि वरी गेल्यावरही सुख आहे. म्हणून करता इथंही सुख भेटावं, वरी गेल्यावरही सुख भेटावं म्हणून करता योगयाग किंवा यज्ञ करण्यासाठी तिकडे सगळे लोक धाव घेतात. आणि तिकडं धाव घेतल्यानंतर पुढचं कर्म कसं होतंय पुढं सांगतात. करता सर्वस्वे नागव परी आचार्यत्व आम्हाये हो. वा. ऐसी यांची बुद्धी पाहू याग प्रराहो आरंभिती. याग प्रराहो आरंभिती बरं का. तो काय यजमान आहे, यजमान. त्या यजमानाची तिकडं वाट लागली हरकत नाही, पण कार्याचा मान आम्हाला भेटाव. आता पुढं सप्ताह सुरू होणार आहे. आता पुढं आपला पौर्णिमेपासून चालू होणार आहे. कट करा पुन्हा चल द्या पुन्हा घेतलंच नाही. पावावयाती प्रतिष्ठा वा नाना कर्माच्या कर्मचेष्टा. वा. करोनी दाविती खटपटा कार्यारंभू मोठा आरंभुनी. कार्यारंभू मोठा आरंभुनी. होय, प्रतिष्ठा पावण्यासाठी, प्रतिष्ठा भेटण्यासाठी, आपली प्रसिद्धी होण्यासाठी अनेक कर्म करतात महाराज. कर्माच्या चेष्टा, जे कर्म करायचे नाहीत ते करतात. होय, काही बी करून दाखवतात महाराज. वा 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 वा, त्याच्यासारखा माणूसच नाही. वा 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 वा, माणूस असावा तर असला असावा. असल्या प्रकारचं काही बी कर्म करतात. कशासाठी करतात? आपली प्रतिष्ठा वाढण्यासाठी, आपला मोठेपणा वाढण्यासाठी. मग तिकडं कुणाचं काही का होईना, कसं का काही होईना, पण असे काही आपली काही प्रतिष्ठेला भुके दिले महाराज, काही मानाला भुके दिले, काही धनाला भुके दिले. धन कमीवताना काही लोक कुणाचाच विचार करीत नाहीत महाराज. तिकडं वाट लागू कुणाची धन कमी, काही मान कमीतात महाराज. मान कमीच असताना तिकडं बाकीच्याचा अपमान झाला हरकत नाही, आपला मान वाढला पाहिजे. ऐका, प्रतिष्ठासुद्धा तशीच आहे महाराज. आपली प्रतिष्ठा वाढण्यासाठी दुसऱ्याची प्रतिष्ठा गेली हरकत नाही, पण आपली वाढली पाहिजे, असा काही लोकांचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं करतात. ना तरी जैसा मद्यपानी मद्य रसा अमृत मानी. वा. या वचन गोडिया मद्यपानी प्रवृत्तीचे जनी स्वाद लिप्सा. परवर्तीचे जनी स्वाद लिप्सा. जसा मद्य पिणारा माणूस असतो महाराज, मद्य पिणारा, पण ते मद्य ज्यावेळेस त्याला प्यायचंय का, ते त्यावेळेस त्याची गोडी अमृतासारखी असते महाराज. अमृतासारखी कशी? आता आपण सांगू, आपली गोडी दूध आणि साखर गरम करून इलायची टाकून जर आपण पिलं तर किती गोडी वाढते त्याची महाराज, किती चव आहे त्याला. आणि तशा पद्धतीने तेवढी चव ते मद्य पेनरला येते महाराज. तुआंडाला लावताना त्याचं वाकडं तोंड असतं महाराज बरं का. आणि तुआंडापासून ते बाजूला काढतो, तुतू 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 करीतच बाजूला येते. ही तरी महाराजलाही आईट सांगते महाराज, त्यांचे शब्दही सोबत आहे. हो, पण एवढी गोडी असते महाराज त्यांना, अमृतापेक्षाही जास्त गोडी असते, आहे का नाही. तोंडाला लावायच्या आधी कसलं तरी तोंड करा, फटका हाणतात अगोदर तोंडाला,
थांबतात झटका बघितला आम्ही येत असताना. आता येता जाता काय डोळे काय बघत येत ना, डोळ्याचं काम बघायचं आहे महाराज, आहे का नाही. लहान असताना बैठक बसलेली असते त्यांची, तुवांडाला लावायच्या आधी ती झटका असतात, पण त्याची गुढी लय असते महाराज. आणि तुवांडापासून ते बाजूला काढ नुसतं थुकतच बाहेर येतात, अगं थुकतच बाजूला सरकतात बरं का. एवढं विषयासारखं जरी असलं तरी पण त्याला अमृताचा सारखी गुढी देऊन ते मद्य पितात महाराज. आणि त्याची अवस्था पुन्हा काय असते महाराज. हो, आपल्याला तर माहिती त्यांची अवस्था कशी होती, कुठं पडतात, कसे पडतात, त्याच्या नाकातोंडात काय जातं, तिथं पुढची अवस्था असते. ते माहीत असून सुद्धा ती अवस्था होईल अशी सुद्धा माहीत असून सुद्धा पण अमृतसारखी गोडी घेऊन ते पेत आहेत आणि त्याच्यामुळं ते वायाला जातात, अशा प्रकारे सांगतात. ते सेवलिया काय जोडे चित्ती सावधानता बुडे मग दुर्भगत्वे रोकडे पिशाचत्व गाडे अंगी वाजे. आता ते पिल्यानंतर अवस्था काय होते, भूतासारखी एकता अवस्था होते महाराज. आणि त्याच्यापासून प्राप्ती काय मला सुख आहे का काही. ते प्याल्यानंतर होय मद्य पिणाऱ्यांना सांगावा मला लई सुख भेटलं म्हणून, काही अजिबात सुख नाही त्याच्यापासून, सुख नाही त्याच्यापासून हित आहे. हित तरी आहे का, सुख तरी आहे का, सुखही नाही हितही नाही. आणि तशी अवस्था अभक्ताची सांगितली महाराज. मद्य पियाची जशी अवस्था होते का आणि तशी अभिमानियाची अभक्ताची अवस्था सांगितलेली आहे. तैसे केवळ पात पतनात्मक त्या नाव म्हणती स्वर्ग सुख. वा, जानोनी प्रवर्तते ते मूर्ख फळ कामुक अभिलाषी. हो, त्याला नाव पतनात्मक होय. तिथं जाऊन परत यावं लागतं, याला पतनात्मक म्हणतात. तिथं घेऊन तिथं कायमचं थांबता येतं का, नाही थांबता येत महाराज, परत यावं लागतं, याला पतनात्मक म्हणतात. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी आहे का नाही, पुण्याची पाऊती सरे इंद्रपदाची उठी उतरे मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका होय. अशा प्रकारे किंवा एखादा मद्यपिय असतो महाराज, हो, त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. तशा पद्धतीनं जे काही स्वर्गसुख आहे का, ते स्वर्गसुख इथून अनेक कर्म करतात आणि अनेक कर्म करून ते स्वर्गसुख जोडल्या जातं. आणि स्वर्गसुख जोडल्यानंतर तिथं तरी काय सुख आहे का, इथं कर्म करीत असताना सुख नाही महाराज. यज्ञ याग करीत असताना सुख आहे का. आता आम्ही यज्ञाला होतो, आम्ही यज्ञ बघितला आहे महाराज, बघितला बापू बघितला की नाही, यज्ञाला आम्ही असायच होते, यज्ञ बघितला बी महाराज, डोळे लाल बुंद होतात त्या आहुती टाकताना, आहे का नाही. आणि त्या समिधा ते आणताना आणणाराचे फार हाल होतात महाराज. सगळ्या समिधा गोळा करायच्या म्हणजे बापूने केलेल्या आहेत गोळा, होतात का नाही. मग ते कशासाठी, स्वर्गाच्या सुखासाठी महाराज. इथं कर्म करताना मी सुख नाही, आणि तिथं गेल्यानंतर ते सुख किती वेळ आहे महाराज होय. बेगडाची भाऊली अब्रकाची सावली मर्गजळवत जाईल राया. मर्गजळ किती वेळ आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. पुन्हा आहे का ते बेगडाची बाहुली किती दिवस टिकते, थोड्या दिवस टिकते महाराज. तर 4-8 दिवस लिकूर खेळत आहे तिला, पुन्हा ते मोडून तोडून टाकतं महाराज. ती काय फिरायला गेल्याशिवाय राहत नाही. आबाळाची सावली, एखादा ढग आला, महिला मंडळ जर खुरपीत असल्या, ऊन पडलं, कार ऊन पडलेलं आहे आणि ऊस खुरपायचं आलं आहे महाराज, आहे का नाही. आणि आबाळ आलं, आबाळ आल्यावर त्या आबाळ आल्यावर त्या सावलीला जरा थोडं बरं वाटतं. आणि ते ढग निघून गेल्यानंतर अहो त्या ऊसाचा अंगाची आग उठायची ती उठती ना, तशी आबाळाची सावली टिकत नाही, बेगडाची बावली टिकत नाही, मर्गजळ टिकत नाही, आणि स्वर्गाचं सुखसुद्धा तसं टिकत नाही. तिथंही कर्म करताना हाल होतात आणि तिथं गेल्यानंतर थोडं सुख भोगल्यानंतर परत यावं लागतं. आणि म्हणून करता अशा प्रकारचे हाल अभक्ताचे होतात असं सांगतात. उडणी उलंगू न शके भिंतीसी तरी चढो रिगते सायासी. चढता पडे आपेसी तरी स्वर्ग सुखासी.
पतन तरी स्वर्ग सुखासी दृढ पतन. बर का, ही समाधी समोर आणि ह्या समाधीहून उडी हाणून पलीकडे जायचे आहे का नाही. ज्याला हाणता येते त्यानंच हाणावं महाराज पलीकडे जाण्याचं. हां उड उडणी उलंगू न शके भिंतीसी तरी चढो रिगती सायासी चढतापडे अपेसी देवी स्वर्ग सुखासी दृढ पतन. आता मुंगी म्हणली एखादी मुंगी, त्या समोर ते भिंत दिसते का, त्या भिंती चढून जायचं म्हणते ती मुंगी. समोरची भीत आहे, आपल्या पाठीमागे तिची काय भीत आहे का, ती चढून तिनं जायचं वर ठरवलं महाराज पलीकडे. आता मुंगीला कुठं ती भिंत चढून जाता येतात का, निम्या टाकून गेली की खाली पडते, निम्या टाकून गेली की खाली पडते. अहो ज्याला तरुण जाता येतं त्यानंच जावावं, ज्याला जाता येत नाही त्यानं कशाला नादाला लागावं. पण जरी गेले वरी तर तिथलं काय सुख कायमचं आहे का, कायमचं सुख नाही महाराज. तशा पद्धतीनं स्वर्ग सुखाला जाण्यासाठी, स्वर्गाच्या सुखासाठी अनेक कर्म करतात, कसे तरी जातात. एक तर जातच नाही, एक त्यांचं जी कर्म आहे का, कर्म शेवटला जात नाही महाराज. योग याग यज्ञ करणं काय सोपं आहे का, 100 यज्ञ करावं लागते ते इंद्रपदाच्या सुखासाठी. आणि त्याच्यातला एक जर फेल गेला तर पण ते सुख नाही महाराज, ते भेटतच नाही. 100 यज्ञ पूर्ण ज्याचे होतील का निर्विघ्नपणे, आणि त्यावेळेस त्याला इंद्राचं पद भेटतं महाराज. कुणाचे 10 होतात, कुणाचे 5 होतात, कुणाचा एकच होत नाही, होतात का नाहीच होत. आणि झाले इकून तिकून तर कायमस्वरूपाचं सुख नाही ना ते. ते यज्ञ केलेलं जे काय पुण्य आहे का ते संपलं की खाली यावं लागतं. म्हणून करता या इथं बी सुख नाही, वर गेल्यावरही सुख नाही, या बाकीच्या जे काही खटापटी आहेत का त्याच्यात सुख नाही. आपुला तो एक देव करून घेवा येणे विना दिवा सुख नव्हे. बाकीच्या कर्मामध्ये, बाकीच्या ठिकाणामध्ये बरं का, तिथं गेला तरी सुख नाही. तुम्ही जर आपलासा देव केला इथं बी देव करून घेताना सुख आहे, आणि देवापाशी गेल्यानंतरही सुख आहे महाराज. साविज्य नावाचा मोक्ष आहे, तो जर आपलासा केला तर साविज्य नावाचा मोक्ष आहे. म्हणजे तो कदापिही मोक्ष नाहीसा होत नाही, अशा प्रकारे सांगतात. कर्माभिमानाचे पडे पाडे कामलो भद्रड वाडे तेने दांभिक करणे गडे क्रोधाचे चढे महाभरते. जे काय कर्म आहे का, कर्म जर अभिमाना